शुक्रवारी अमरावती शहरामध्ये सर्वत्र गणपती बाप्पांचे अनेक भाविकांनी स्वागत केले। भाविकांना बाप्पांची मूर्ती विकत घेण्यासाठी नियोजित स्थळ असावे याकरिता मूर्तिकारांना मनपाच्या वतीने नेहरू मैदानात स्टॉल उपलब्ध करून दिले। यासाठी नेहरू मैदानात मनपाच्या वतीने अनेक स्टॉल लावून एका रांगेत व्यवस्था करण्यात आली। स्टॉलचे नियोजन व्यवस्थित आहे की नाही याचीच पाहणी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी गुरुवारी केली। मात्र शुक्रवारी याच नियोजनाचे पितळ उघडे पडले। शुक्रवारी गणपती बाप्पांचे आगमन होत असताना शेकडो भाविकांनी मूर्ती खरेदी करायला कुटुंबासह नेहरू मैदानामध्ये गर्दी केली। मात्र याच ठिकाणी साचलेला चिखल आणि पाण्याच्या डबक्याने सर्व भाविकांनी मनपाच्या व्यवस्थेचा निषेध केला। मनपा विरुद्ध विरोधात्मक भावना आमच्या विदर्भ न्यूजकडे व्यक्त करण्यात आल्या। पाहूया नेहरू मैदानातील गणपती मूर्ती स्टॉलच्या मनपाचे ढिसाळ नियोजनाचा हा वृत्तांत। दर्शकांनो, गणपती बाप्पांचं आगमन शुक्रवारला संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंदात होत आहे। अमरावती शहरामध्ये सुद्धा भाविकांची गर्दी उसळली, म्हणजे पहिलाच सण आणि त्यातही गणपती बाप्पांचं आगमन। एकीकडे पावसाने अनेकांना त्रस्त केलं आहे, मात्र आता शुक्रवारी पावसाने उसंत घेतली आणि पावसाने सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन घेण्याकरिता थोडी विश्रांती घेतली। आपण थेट पोहोचलेला आहे अमरावती शहरातील नेहरू मैदानातील या मनपाने लावलेल्या गणपती स्टॉलच्या ठिकाणी। या ठिकाणी आलो असता वेगळी परिस्थिती आपण पाहू शकता। संपूर्ण परिसर हा चिखलाने माखलेला आहे। एकीकडे मनपाची जबाबदारी मातीच्या गणपतीच्या मूर्त्या या ठिकाणी स्टॉल लावण्याचं त्यांनी या ठिकाणी तयारी केलेली आहे। अनेक ग्राहकांना या ठिकाणी स्टॉलची या ठिकाणी तयारी करण्यासुद्धा आलेली आहे। मात्र मनपाच्या टीमला या ठिकाणी चिखलांचा या ठिकाणी लक्ष देणं त्यांचं या ठिकाणी दिरंगाई झाले का असं आपल्याला वाटत आहे। अनेक भाविक या ठिकाणी चिखलातून त्यांना जावं लागत आहे, मार्ग काढावा लागत आहे। ग्रामीण भागातील हे दृश्य आहे का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजेच राजकमल परिसरातील हे दृश्य अतिशय जुनी नेहरू मैदान, नेहरू शाळा जे म्हणतात त्या ठिकाणीच या ठिकाणी मनपाच्या वतीने गणपती मूर्त्यांचं लावलेलं हे स्टॉल चिखलाने संपूर्ण परिसर हा आपल्याला दिसून पडतोय। अनेक भाविकांना या ठिकाणी त्रास होत आहे। मी सारंग वसंतराव देशमुख, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष। मी महापौरांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही एवढा लवाजमा करून दिला आहे, पण तुम्ही जे तरतूद करायला हवी होती, इथं लोकांना नाहक त्रास दिला जातो। म्हणजे आता गणपती उत्सवादरम्यान जे चालताना त्रास होत आहे आणि व्यवस्थित इथं पादचाऱ्यांना चालतानाही भरपूर त्रास होत आहे। तुम्ही व्यवस्थित अशी काही उपाययोजना करायला हवी होती महानगरपालिकेतून। सगळं नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा। त्यानंतर काय थोडंसं चिखल वगैरे त्रास होत आहे थोडासा गणपती नेहमी आणण्यासाठी, कसं महानगरपालिकेने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीवर। पण बाकी आहे तरी ठीक आहे थोडंसं पण। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।